नमस्कार मित्रांनो. काल संध्याकाळी सरकारांच्या मनात अचानक आलं की चला जाऊया शिर्डीला. बाबांचा बुलावा आल्याशिवाय शिर्डीला दर्शनाचा योग येत नाही असं म्हणतात. साईबाबांचा बुलावाच आला असेल कदाचित. मग काय, लगेचच प्लॅन बनवला. आणि हो, ही रोड ट्रिप शक्यही होती महाराष्ट्र शासनाच्या कृपेने, म्हणजेच समृद्धी महामार्गाने. जसं ठरलं तसं लगेचच आम्ही तडक निघालो साईचरणी शिर्डीला. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल शिर्डीला जाताना तो कसारा घाट पार करायचा ताण असायचा, पण आता चित्र पूर्णपणे बदललंय. समृद्धी महामार्गामुळे आता तो घाटाचा प्रवास राहिलेला नाहीये. आता या अत्याधुनिक बोगद्यामुळे काही मिनिटातच हा घाट पार केला जातो. बोगद्यामध्ये प्रवेश करताच त्याची रुंदी, प्रकाश व्यवस्था आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणा लक्ष वेधून घेतात. प्रत्येक गोष्ट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे. रस्ते इतके स्मूथ आहेत की शिर्डी कधी आलं ते कळत सुद्धा नाही. अगदी 3.5 तासात शिर्डीला पोहोचतो. हे तंत्रज्ञान आणि हा प्रवास म्हणजे खरोखर एक सुखद अनुभवच आहे. गाडीत छान गाणी वाजत आहेत आणि समोर हा अफाट रस्ता. समृद्धी महामार्गाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. धावपळीच्या आयुष्यात थोडा ब्रेक हवा असेल तर हा रस्ता थेरपीसारखा आहे. आम्ही सकाळी 5:30 वाजता घरातून निघालो. आमच्या घरातून शिर्डीचं अंतर आहे साधारण 220 किलोमीटर. आम्ही सकाळीच समृद्धी एक्सप्रेसवे पकडला आणि इकडे आम्ही आत्ता थांबलो होतो पहिल्या हॉल्टला. फूड मॉल नवीन चालू झालेला आहे, तर तिथे थांबलो आहे. ब्रेकफास्ट करणार आणि शिर्डीच्या दर्शनासाठी निघणार. या रेस्टॉरंटचं नाव होतं फिनिक्स मल्टी क्युसिन रेस्टॉरंट. हे रेस्टॉरंट नवीन असल्यामुळे स्वच्छ होतं आणि टॉयलेटही क्लीन होतं. आजूबाजूचा परिसर अगदी प्रशस्त होता. आत जाताच कळलं की सेल्फ सर्व्हिस आहे. काउंटरवर पेमेंट करून कुपन घेतलं आणि कांदे पोहे ऑर्डर केले. पोहे अतिशय टेस्टी होते. बायकोला असेही कांदे पोहे प्रिय, म्हणून काही साऊथ इंडियन डिशेस एक्सपेरिमेंट करायच्या ऐवजी सरळ अजून एक प्लेट पोह्यांची ऑर्डर केली. क्वांटिटी ही व्यवस्थितच होती. त्यानंतर तरतरीसाठी 2 कप गरमागरम चहा घेतला. चहा अतिशय उत्तम होता. मच नीडेड ब्रेक होता हा आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, आत्ता आपण शिर्डी इथे पोचलेलो आहोत. सकाळचे वाजलेले आहेत 9. आपल्याला इथे पोचायला साधारणतः 3.5 तास लागले समृद्धी एक्सप्रेसवे मार्गे. इथून मंदिर 100 मीटर अंतरावरती आहे आणि अन्नछत्र साधारण 50 मीटर अंतरावरती आहे. हे पार्किंग शिर्डी नगर परिषदेने नवीनच बनवण्यात आलेलं आहे. 30 रुपये प्रति कार. इथे पार्किंगची व्यवस्था अतिशय प्रशस्त आहे. इथे आम्ही स्पेशल दर्शनाचे बुकिंग केलेलं होतं ऑनलाईन, 200 रुपये प्रति पर्सन. आणि इकडून स्पेशल दर्शनाची एंट्री मिळते गेट नंबर 6 आहे. तर चला, आपण आता शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेऊया. आज रविवार आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता केवढी गर्दी आहे इथे. आता आपण पहिली चपला जमा करू. जमा करावा लागतो. हा आहे मोबाईल वापर काउंटर आणि चप्पलाचा काउंटर. ते दोन्ही जमा करावं लागतं आपल्याला. आता जेवढं फुटेज घेता येईल तेवढं घेऊ आणि बाकी दर्शन घेतलं. जर तुम्ही VIP दर्शनाचं ऑनलाईन बुकिंग केलं नसेल तर ह्या काउंटरवरून तुमचं ऑफलाईन VIP दर्शन बुकिंग करू शकता. आत्ता आपण आहोत गेट नंबर 6ला. इथून तुम्हाला VIP दर्शनाची एंट्री मिळते. या रांगेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इथली गर्दी खूप कमी असते. आपण अतिशय शांततेत आणि कमी वेळात बाबांच्या समाधीपर्यंत पोहोचू शकतो. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर इथला प्रसाद आवर्जून घ्या. मंदिर प्रांगणापासून प्रसादालय 1 किलोमीटर अंतरावरती आहे. इथे पोहोचण्यासाठी तुम्ही शेअर ऑटो किंवा स्वतःच्या वाहनाने जाऊ शकता की ज्याच्या समोरच मोफत वाहनतळ आहे. नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपलं साईबाबांचं दर्शन झालं. आपलं स्पेशल दर्शन होतं, त्याला साधारणतः 1 तास लागला आम्हाला पूर्ण दर्शनाला. दर्शन अतिशय व्यवस्थित झालं. तुम्ही दर्शन झाल्यानंतर तिकडेच परिसरामध्ये काही मंदिरं आहेत, जसे की शनी मंदिर, हनुमान मंदिर. ते झाल्यानंतर तुम्ही बाहेर येऊन साईबाबा जिथे बसत असतात त्याला चावडी म्हणतात, ते चावडीचं दर्शन घेतलं जातं. आणि त्याच्याच बाजूला द्वारकामाई म्हणून एक मंदिर आहे, तिथे साईबाबा बसत असत आणि तिथे धुनी आहे जी आजही तेवत ठेवलेली आहे. तर त्या धुनीचं दर्शन घेतलं जातं. तर त्याचं दर्शन घेतलं
आणि तिथून 500 मीटर अंतरावरती अन्नछत्र आहे हे तुम्ही मागे बघू शकत असाल. आम्ही आत्ता अन्नछत्राला आलो. मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर लगेचच तुम्हाला फ्री कुपन मिळतं अन्नछत्राचं, ते तुम्ही घेऊ शकता. आत्ता आम्ही मागच्या वेळी आम्ही आलो होतो तेव्हा फ्री कुपनमध्ये आम्ही अन्नछत्राचा आस्वाद घेतला होता. यावेळी ₹50 देऊन एक पेड वेगळी सर्व्हिस अन्नछत्राची आहे, तर यावेळी आम्ही ती ट्राय करणार आहोत. तर चला आपण अन्नछत्रामध्ये जाऊ. स्पेशल प्रसादाचं कुपन इथे काउंटरवरती मिळतं. ₹50चं UPI क्यूआरने पेमेंट करून कुपन तुम्ही या किऑस्कद्वारे अतिशय विनासायास घेऊ शकता. आता हे ₹50चे कुपन बघा. यात तुम्हाला जेवणासाठी एक स्वतंत्र हॉल मिळतो. इथे गर्दी तुलनेने कमी असते आणि बसण्याची व्यवस्थाही खूपच नीटनेटकी असते. जर तुम्ही कुटुंबासोबत आलात, तर तुम्हाला कमी वेळात जेवण करून दर्शनाला किंवा पुढच्या प्रवासाला जायचे असेल, तर हा पर्याय एकदम बेस्ट आहे. हे जेवण केवळ पोटाची भूक भागवत नाही, तर ते मनाला एक विलक्षण तृप्ती देऊन जातं. मित्रांनो, शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेऊन दुपारी आम्ही अन्नछत्रामध्ये गेलो आणि प्रसाद घेतला. तिथून निघत होतो तेव्हा गाडी प्रचंड गरम झाली होती. आमचा प्लॅन होता शनी शिंगणापूरला जायचा, पण तो प्लॅन आम्हाला कॅन्सल करावा लागला. कारण गरमी एवढी प्रचंड होती, त्याच्यामुळे आम्हाला साधारणतः अर्धा तास लागला गाडी थंड करायला. तिथे आम्ही रेस्ट केली आणि मग नंतर आम्ही आमचा प्लॅन चेंज करून मुंबईच्या परतीच्या प्रवासाला निघालो. इथून समृद्धी एक्सप्रेसवेवर शिर्डीपासून मुंबईपर्यंत एकही फूड मॉल नाही आहे आणि संपूर्ण रस्ता काँक्रीटचा आहे. त्यामुळे प्रचंड हाळा मारतात. तुम्ही जर का समृद्धी एक्सप्रेसवेने येणार असाल तर गाडी जराशी थंड करतच या, कारण टायरचाही प्रॉब्लेम भरपूर लोकांना येतो आणि इंजिनचाही येतो. ACलाही कूलिंग बरोबर पकडत नाही काही ठिकाणी. त्यामुळे याल तेव्हा ब्रेक घेत या. इथे एकमेव फूड मॉल आहे साई समृद्धी, जिथे आम्ही आता थांबलो आहे. एक अर्धा ते पाऊण तास आम्ही इकडे प्रॉपर रेस्ट केली आणि मग आता आम्ही ऊन जरा आता कमी झाले आणि आता आम्ही आमच्या मुंबईच्या परतीच्या प्रवासाला निघालो. इथून मुंबई साधारणतः 200 किलोमीटर दाखवते, तर 2.5 ते 3 तासामध्ये आम्ही पोचलं पाहिजे. तुर्तास शनी शिंगणापूरचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आहे. पुढच्या वेळी आम्ही परत एकदा प्लॅन करू आणि मग शनिदेवाचं दर्शन घेऊ. तर मित्रांनो, आजच्या या शिर्डीच्या प्रवासाचा आता निरोप घेण्याची वेळ आली आहे. साईबाबांचे दर्शन, तो प्रसादाचा अनुभव आणि हा सुखाचा प्रवास. आज मन अगदी तृप्त झाले. या प्रवासात तुम्हीही आमच्यासोबत होतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओम साईराम.